लेग अंपायर साठी प्लेयर उभा करायचा आहे कराटे टीम। शिवाजी यायचंय लेग अंपायर म्हणून उभं राहायचंय। शिवाजी एक विनंती असेल तुला लेग अंपायर म्हणून उभं राहायचंय, कमिटीला सहकार्य करायचंय। शिवाजी यायचंय, शिवाजी विनंती असेल प्लीज। आणि शिवाजी तुम्ही स्वतः यायचंय, एक विनंती असेल तुम्हाला, तुम्ही स्वतः यायचंय मैदानामध्ये, कारण इथे अंपायरचा रोल आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे, चुकीचा निर्णय नाही गेला पाहिजे। शिवाजी यायचंय। कराटे टीम यायचंय प्लीज, एक अंपायर पाठवायचं विनंती असेल तुम्हाला। धन्यवाद कराटे टीम। तर अंपायरच्या भूमिकेमध्ये तर काटकर साहेब तुम्ही अंपायर फिल्डर, तर मग अंपायर पाठवायचा एक मेन रित्या फिल्डिंगला गेला की ज्या स्ट्रॅटेजी डिस्कस करू शकता। अभिनंदन तुमचे, तुम्ही 2 मॅच जिंकलेलात। चल पाहूया, मॅचला सुरुवात होत आहे। बनपुरी स्ट्रायकर्स वर्सेस सिद्धनाथ 11। तर बनपुरी स्ट्रायकरचा स्ट्रायकर बॉलर नितीन येवळे, पाहूया काय करतात। आणि हा स्लोअर 1 टाकलेला चेंडू आणि हा उडवलेला चेंडू पाहूया। 1 बाउन्स 2 बाउन्स आणि हा मंगेशच्या हातामध्ये आणि 2 धावांसाठी, आणि या 2 धावा घेतले गेलेत, 2 धावा पूर्ण। तर एक चेंडूचा खेळ झालेला आहे, 2 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत। बनपुरी स्ट्रायकर यांचा स्ट्रायकर बॉलर नितीन उर्फ वायू, आणि त्याचा बॉल आहे ना आज तो स्लो टाकतो, त्याचा बॉल आहे ना वायू सारखाच जातो। आणि हा दुसरा चेंडू क्लासिक, आणि तो खेळवतो या टीमला। प्रथमेश मैदानामध्ये स्ट्राइक वरती असतील प्रथमेश। प्रथमेश ऑन स्ट्राइक। वायू बॉलिंग टाकताना पाहूया, वायूचा 4था बॉल आणि हा परत स्लोअर 1, आणि अक्षरशः फसवलं गेलंय प्लेयरला, फसवतोय तो, खेळतोय तो खेळाडूंबरोबर। 4 चेंडूंचा खेळ आणि या 4 चेंडू नंतर धावफलकावरती 2 धावा लागलेल्या आहेत। 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे, पाहूया 5वा चेंडू आणि परत स्लोअर 1, आणि हा परत निलेश नागोड्यांचा चांगला प्रयत्न होता पण तो अयशस्वी झाला। आणि ह्या बॉलवरती 1 धाव आलेली आहे। 6वा चेंडू जयेश स्ट्राइक वरती, 6वा चेंडू नितीन यांचा 6वा चेंडू। पाहूया नितीन काय करतोय 6व्या चेंडूवरती। 5 चेंडूवरती त्यांनी त्याचा क्लास दाखवला, 5 चेंडूवरती त्यांनी त्याचा ब्रँड दाखवला। वाईट चेंडू अंपायर यांच्याकडून, आणि एक अवंतर धावफलकामध्ये लागलेले आहे, आणि धावफलक पोहोचले तब्बल 4 धावांवरती। शेवटचा चेंडू नितीन येवळे, जादूगर गोलंदाज, फिरकी गोलंदाज म्हणता येईल, आणि हा फसवतोय प्लेयरांबरोबर खेळतोय, खेळाडूंबरोबर खेळतोय, तो खेळाडूंना जाणतोय की कोण कसं मारताय ना, तर मग मी असाच टाकणार। तर 6 चेंडू नंतर 4 धावा लागल्या धावफलकावरती आणि 1 विकेट त्यांनी घेतलेली आहे। तर बनपुरीचा ब्रँड, आणि बनपुरीचा ब्रँड आहे ना हा फेमस आहे, हा मलिंगा म्हणून फेमस आहे, आणि त्यांनी त्याचं नाव उगाचच मलिंगा म्हणून नाही बनवलंय, कारण त्याची बॉलिंग स्टाईल मलिंगा सारखी आहे, आणि तो सगळे बॉल ब्लॉक होल मध्ये टाकण्याची त्याची ताकद आहे। तर मलिंगाची जशी ताकद आहे ना 7च्या 6 ब्लॉक होल मध्ये टाकायचे, तर हे आमचा ब्रँड आहे निलेश उर्फ मलिंगा, त्याची ताकद आहे 7च्या 6 ब्लॉक होल टाकायची। आणि हा डॉट चेंडू असेल, पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू मलिंगा यांचा। पाहूया मलिंगा दुसरा चेंडू घेऊन येताना, ब्रँड ऑफ बनपुरी क्लासिक बॉल, आणि इथे 1 धाव डिक्लेअर, अंपायर डिक्लेअर असेल, हां
अंपायर इकडे कळवायचंय आम्हाला. यस, 2 चेंडूंचा खेळ, 2 चेंडूवरती 1 धाव. आणि ही कला आहे त्याची, बॉल भिजवून टाकायची ही कला. ही सगळ्यांना नाही जमत, ही निलेशकडे आहे. आणि ही प्रॅक्टिस करून आले, हे अशीच नाही आले, प्रॅक्टिस करून आले. मी पाहतोय निलेशला, शनिवार रविवार असो, बुधवार गुरुवार असो. पाहूया मैदानावरती काय झालं. या 2 धावा, या 2 धावा. मी म्हंटल होतं निलेशला बॉल ओला करून टाकायची सवय, कारण ती प्रॅक्टिस आहे. मी पाहतोय शनिवार रविवार मंगळवार बुधवार काही असू द्या, निलेश आहे ना आपल्याला टर्फ मध्ये दिसतोय प्रॅक्टिस करताना. आणि त्याची ती मेहनत आहे ना, त्याला रबर क्रिकेट मध्ये ना या वर्षी तरी सोल्ड करेल. तर चौथा चेंडू निलेशांचा, आणि 3 चेंडू वरती फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. चौथा चेंडू पाहूया काय करतोय. आणि हा चेंडू, सुंदर चेंडू. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूवरती फक्त 3 धावा दिलेत. आणि पहिल्या ओव्हरमध्ये नितीनने फक्त 4 धावा दिल्या. या ओव्हरच्या 4 चेंडूमध्ये 3 धावा आलेत. आणि परत मी म्हंटल होतं ना याच्याकडे ताकद आहे ब्लॉक होल टाकायची, आणि बॅक टू बॅक टाकू शकतो तो. आणि 5 चेंडू टाकलेत त्यांनी, अजून 2 चेंडू, 1 चेंडू बाकी आहे. तर हा उगाचच ब्रँड नाही बनलाय बनपुरीचा, लक्षित मलिंग. आणि हा व्हाईट चेंडू, व्हाईट चेंडू 1 टाकतो आम्ही, 1 लागतो. जसा देवाला 1 पहिला चेंडू देतो तसा 1 व्हाईट चेंडू आम्हाला लागतो 1 ओव्हर मध्ये. व्हाईट +1 घेतलेले अंपायर, धन्यवाद. शेवटचा चेंडू निलेशांचा, पाहूया शेवटच्या चेंडूवरती निलेश काय करतायत. पुन्हा व्हाईट, आणि बहुतेक सुरुवात. आणि ही सुरुवात झाली ना नाही थांबत. सरपंच यायचंय मंचावरती, वेलकम सरपंच, लव यू. क्लासिक शॉट आणि 1 टप्पा. आणि हे बॉल पावसाच्या पाण्यामध्ये अडलेला आहे. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत, आणि 2 धावा झालेल्या आहेत इथे. ह्या 2 धावा, ह्या 2 चेंडू गेले ना त्यावेळी मला वाटतंय ना नितीन थोडा टेन्शन मध्ये आला असेल, कारण आमच्या ना मलिंगाचा रेकॉर्ड आहे 16 व्हाईटचा. आता सुरुवात झाली की काय ह्या गोष्टीने थोडा तो टेन्शन मध्ये आला होता, पण नाही, त्यांनी स्वतःला थांबवलं आणि 6वा चेंडू त्यांनी टाकून आपली ओव्हर संपवलेली आहे. आता मंगेश, अनुभव नाहीये मंगेशला बॉलिंगचा, मला वाटतं पहिल्यांदा टाकतोय तो बॉलिंग पाटण तालुक्यामध्ये. अनुभव नाहीये, अनुभव कमी आहे. तर मी म्हंटल होतं नितीनची ना एक खासियत आहे, प्लेयरांना बनवायचं, प्लेयरांना घडवायचं, सगळ्यांना चान्स द्यायचा. 11 आहेत ना तर 11ना चान्स देऊन बघायचा कोण कसं करतंय, कोण कसं. आणि व्हाईट चेंडू असेल तो चान्स देऊन बघतो, आणि तो चान्स कन्वर्ट करायचं काम आहे ना ते प्लेयरांचं असतं. तर पाहूया मंगेश हा चान्स कन्वर्ट करू शकतात की नाही करू शकतात. पहिला व्हाईट, दुसरा व्हाईट. आणि थोडं आता नितीनला थोडीशी चर्चा करावी लागेल त्याच्याबरोबर, कारण बॅक टू बॅक 2 व्हाईट, अजून त्याला टप्पा नाही सापडलाय. पाहूया तिसऱ्या चेंडूवरती काय होत आहे. मंगेश, तिसरा व्हाईट. बहुतेक नितीनचा हा निर्णय चुकलाय. अंपायर कॉल द्यायचा आहे तुम्हाला, व्हाईट चेंडूचा कॉल द्यायचा आहे अंपायर. इथे आम्ही थोडंसं कन्फ्युजन होत आहे, तुमच्याकडून कॉल येणं गरजेचं आहे अंपायर. आणि हा चेंडू, आणि ह्या चेंडूवरती 1 धाव काढले, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि मंगेश घसरलेले आहेत, आणि 1 धाव. ह्या 2 धावा कंप्लीट. आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, पण नितीन यांच्याकडून सुंदर फिल्डिंग इथे केली गेलेली आहे. आता 1 चेंडू टाकलेला आहे, तर आता मंगेशला 5 चेंडू टाकणं गरजेचंच आहे. तर 3 व्हाईट नंतर 1 चेंडू, 1 चेंडूवरती 2 धावा, अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी, आणि तब्बल 17 धावा लागले धावफलकावरती, अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि क्लासिक शॉट, स्टेजला मानवंदना देताना हा 6 धावा, क्लासिक, ब्युटिफुल. टोटल 22 धावा लागलेल्या धावफलकावरती.
हॅलो. तीन चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिल्या चेंडूवरती 2, दुसऱ्या चेंडूवरती 6 आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 आणि हा नो बॉल. अंपायर फ्री हिट असेल. नो +1. ओके, फ्री हिट असेल. नो +1. इथे 2 धावा घ्यायचे आणि थोडासा महागडा होतोय. बॅटनी रन नाही निघत आहेत पण वाईट नोचा रन खूप जास्त झालेले आहेत. तर मंगेश तुला प्रॅक्टिसची गरज आहे. प्रॅक्टिस करून तुला मैदानात यावं लागेल. जे निलेशनी केलंय ना ते तुला करायला लागेल. निलेशनी सोमवार, मंगळवार, बुधवार आठवड्यात जेवढे पण वार आहेत ना तेवढे वार त्यांनी ना टर्फवरती घालवलेत. त्यांनी घाम गाळलाय टर्फवरती. त्याच्यानंतर त्याच्या हातामध्ये बॉल दिलाय. तर तुलाही प्रॅक्टिसची गरज आहे मंगेश. क्लासिक उडवलेला चेंडू. पाहूया सचिन देसाई बॉल खाली आणि हा 1 बाउन्स, 4 धावा आणि गच्चा क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जरा थोडेसे मागे असताना तुम्ही तर तुमच्या हातामध्ये बॉल होता. क्लासिक. ह्या 4 धावा आणि या 4 धावेनंतर धावफलकावरती लागले टोटल 31 धावा. तर पहिल्या 2 ओव्हर मध्ये जर मी पाहिलं होतं तर फक्त 8 ते 10 धावा धावफलकावरती होते. तर ही खूप महागडी ओव्हर ठरलेली आहे बनपुरी स्ट्रायकर साठी. तर क्लासिक उडवलेला चेंडू पुन्हा सचिन देसाई यांच्याकडे आणि एकच धाव. 1 धाव असेल इथे. आउट. OUT आउट. परतावं लागेल परत. 33 धावांचं आव्हान असेल इथे. आणि मी पाहिलं होतं मागच्या संडेला, मागच्या ज्या टुर्नामेंटला तर मागच्या मॅच मध्ये किंवा मागच्या टुर्नामेंट मध्ये मी पाहिलं होतं तर हा छोटा बॉय त्यांनी खूप चांगली ओव्हर टाकली होती. तरी पण नितीननी एक धाडस करून निर्णय घेतला मंगेशच्या हातामध्ये बॉल द्यायचा आणि तो त्याचा निर्णय चुकलाय. अक्षरशः फसलाय त्याचा निर्णय. मंगेशला टोटल आहेत ना 20 धावा कुठलेत. 20-22 धावा मंगेशला कुठल्या गेलेत. निर्णय फसला. ठीक आहे, नो वरीज मंगेश. प्रॅक्टिस चालू ठेव. यशस्वी होशील. आज 22 दिलेत, उद्या 2 देशील. यायचंय लाईनअप मध्ये. बनपुरी स्ट्रायकर 33 धावांचं आव्हान असेल तुमच्यासाठी. मी म्हंटल होतं तुम्ही कंसात वायू लावायचं, कारण वायू हा ब्रँड आहे ना, तुम्ही स्वतः बनवलंय आणि तो तुमच्यासाठी लकी आहे. आज आपण स्ट्रायकरनी घेऊन बघू. तर आपल्याला स्ट्रायकर लकी नाही लागला तर आपण वायू लावायचं. यायचंय. सिद्धनाथ फिल्डिंग लावून घ्यायचे लवकरात लवकर. आपण कमिटी आहात. आपल्याला सगळ्या मॅचेस खेळवायच्या. आपल्याला वेळ वाचवायचा. यायचंय. फिल्डिंग लावून घ्यायचे. तर बनपुरी स्ट्रायकर आपले बॅटर पाठवायचे. यायचंय. मंगेश सरपंच यायचंय स्टेज वरती. यायचंय सरपंच, यायचंय. तुम्ही फार लकी आहात. तुम्ही आमच्यासाठी, तुम्ही रॉयल साठी लकी आहात. तुम्ही आमच्यासाठी लकी आहात. तुम्ही पूर्ण पाटण क्रिकेट असोसिएशन, पूर्ण पाटण साठी तुम्ही लकी आहात. यायचंय सरपंच, यायचंय स्टेज वरती. स्थानपन्न व्हायचंय. तर नितीन उर्फ वायू आणि मंगेश पाहूया. मंगेशने आता बॉलिंग मध्ये स्वतः बॉलिंग टाकताना 22 धावा दिल्या. आता पाहूया बॅटिंग मध्ये काय करतो. त्याचा बॅटिंगचा क्लास आहे ना, तो नितीनने ओळखलाय. आणि नितीन जेव्हापासून त्याच्याबरोबर खेळतो ना तेव्हापासून त्याला ओपनिंगला घेऊन जातो. आयोजक कोण असतील तर ट्रॉफ्या आलेल्या आहेत स्टेज वरती. तर गेटच्या बाहेर ट्रॉफ्या आलेल्या आहेत. तर कोण असेल तर घेऊन यायचं. हा, ओके ओके, नो वरीज. येस,
तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सिद्धनाथ सांस्कृतिक क्रीडा मंडळ शिरेवाडी आयोजित सिद्धनाथ चषक 2025 मध्ये स्वतः सिद्धनाथ खेळताना पाहूया काय करतायत. 33 धावाचं आव्हान बनपुरी स्ट्रायकरला देताना पाहूया काय करतायत. तर अमोल स्वतः बॉलिंग मध्ये स्वतः आपल्या टीमची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेताना नितीन उर्फ वायुसेनेचे अध्यक्ष नितीन येवळे. वायू हा त्यांनी ब्रँड आहे, त्यांनी बनवला स्वतः ब्रँड. त्याच्या मुलाचं नाव आहे वायू आणि ते गाजतंय आता. मागच्या संडेला वायू आला होता मैदानामध्ये. फिल्डिंग लावून घ्यायचे. तर पहिला चेंडू अमोल फिल्डिंग लावून घेतलेले अमोल याने आणि पहिला चेंडू टाकताना पाहूया नितीन काय करतोय. मंगेश आणि नितीन बनपुरी स्ट्रायकर यांच्याकडून खेळताना आणि जोडी नावाजलेली. या जोडीने बनपुरी स्ट्रायकरचं नाव कमवलेलं आहे. प्रयत्न चांगले असतात या जोडीचे. आपल्या गावासाठी खेळताना आपल्या गावाचं नाव वरती नेताना आपल्या गावाचं नावाला ब्रँड बनवताना पाहूया. पहिला चेंडू अमोल्याचा नितीनसाठी. नितीन ऑन स्ट्राइक. क्लासिक शॉट आणि हा गॅप मधून 4 धावा आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा आलेल्या आहेत. मी त्याला म्हटलं होतं लकी आहे वायू, आपल्यासाठी लकी आहे. आणि पहिल्या चेंडूवरती 4 धावा आले. तर ट्रॉफ्या आलेल्या आहेत, ट्रॉफ्या लावून घ्यायच्या आहेत. तर दुसरा चेंडू डॉट आणि गोशांती क्षेत्रामध्ये 1 धाव. धन्यवाद अंपायर. तर ट्रॉफ्या आलेल्या आहेत. तर इथे मी पाहतोय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक यांच्या ट्रॉफ्या इथे पोहोचलेल्या आहेत. आणि तिसरा सुद्धा डॉट चेंडू. क्लासिक बॉलिंग म्हणता येईल इथे. त्यांनी ओळखलं नितीनला. कुठला चेंडू खेळतोय कुठला चेंडू नाही खेळत आहे त्यानुसार त्यांनी बॉलिंग टाकायला सुरुवात केली अमोलने. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 चेंडूवरती 1 धाव आलेली आहे. टोटल 5 धावा आहेत, माफ करावे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आलेल्या, 5 धावा. आणि हा फुलटॉस चेंडू मिस झालेला आहे आणि 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये. प्रॅक्टिसची गरज आहे. नितीन काही अनुभव आहे पण थोडी प्रॅक्टिसची गरज आहे नितीन. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 4 चेंडू नंतर तब्बल 6 धावा लागले धावफलकावरती. आणि हा उडवलेला चेंडू फुलटॉस चेंडू होता. मोठ्या धावामध्ये रूपांतर करता आलेलं नाहीये पण 2 धावाचा प्रयत्न आणि फिल्डर घसरलेला. 2 धावा इथे घेतल्या गेलेल्या आहेत इथे. आणि टोटल धावफलकावरती लागल्यात 8 धावा. अजून 1 चेंडू बाकी आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवरती नितीन काय करतायत. मंगेशला स्ट्राइक वरती यावं लागेल. मंगेशला चेंडू उडवावे लागतील आणि ग्राउंडच्या बाहेर घालवावे लागतील. आणि हा पुन्हा 1 धाव. पुन्हा 1 धाव. ब्लॉक होल मध्ये टाकला चेंडू. 1 धाव घेतलेली आणि या 1 धावेनंतर टोटल धावफलकावरती लागल्या 9 धावा. आणि आता 12 चेंडू मध्ये किती. तर 12 चेंडू मध्ये आता 24 धावांची गरज आहे. 24 धावा. 12 चेंडू 24 धावा. 24 धावा 12 चेंडू. पाहूया काय होतंय. जयेश ओव्हर घेऊन संघासाठी दुसरी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर जयेश घेऊन येताना पाहूया काय होत आहे. पुन्हा नितीन स्ट्राइक वरती आणि पुन्हा फुलटॉस चेंडू. पण ह्याही फुलटॉस चेंडूला मोठ्या धावामध्ये रूपांतर करता आलेलं नाही आणि 1च धाव घेतलेली आहे इथे. 1च धाव थांबवलंय मंगेशने नितीनला. तर पाहूया आता मंगेश काय करतात. 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि ह्या 11 चेंडू मध्ये 23 धावा करायच्या आहेत.
तर मंगेशमध्ये ती ताकद आहे, मंगेशमध्ये ती नजाकत आहे. पाहूया दुसरा चेंडू आणि हा वाईट चेंडू असेल, वाईट चेंडू आणि एक धाव. आणि या एक धाव लागल्यानंतर धावफलक पोहोचतोय 11 धावांवरती. पाहूया दुसरा चेंडू आणि हा डॉट चेंडू म्हणता येईल, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, डॉट चेंडू. आता थोडस बर्डन आलं असेल मंगेशवरती, कारण आता 10 चेंडू मध्ये 23 धावा बनवायचे. तर 2 चेंडूचा खेळ जयेश, चांगल्या बॉलिंगचा नजारा इथे जयेश कडून बघण्यात येत आहे. 2 चेंडू टाकलेले आहेत आणि या 2 चेंडूवरती एक वाईट पकडून 2 धावा दिलेल्या आहेत त्यांनी. तिसरा चेंडू जयेश यांचा मंगेश यांच्यासाठी. पाहूया मंगेश ऑन स्ट्राइक आणि पुन्हा ब्लॉक होलचा चेंडू, लोअर फुलटॉस म्हणता येईल याला, आणि त्याला नाही कन्वर्ट करता आलं मंगेश यांना. तर 3 चेंडूंचा खेळ झालाय, 9 चेंडूंचा खेळ बाकी अजूनही मैदानामध्ये. तर 9 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे अजूनही. आणि मागच्या वेळी मी पाहिलं बनपुरी स्ट्रायकरला की चेस करताना थोडासा प्रॉब्लेम आहे, चेसिंगला थोडासा लोड येतोय. आणि हा चौथा चेंडू आणि हा डॉट, वाईट चेंडू, अंपायर यांच्याकडून वाईट चेंडू. आणि या वाईट चेंडू नंतर धावफलकावरती पोहोचतायत टोटल 13 धावा, 20 धावांची गरज. तर वाईट कॅन्सल, वाईट आहे, वाईट कॅन्सल. ओके, तर हा डॉट बॉल असेल तर टोटल 13 धावा लागलेल्या धावफलकावरती, सॉरी 12 धावा, 1 धाव रिव्हर्स करण्यात येत आहे. तर 8 चेंडू मध्ये 21 धावा पाहिजेत आणि हे डिक्लेअर मध्ये 1 धाव आहे, तर 13 धावा झालेत. तर थोडे प्रयत्न करायला लागतील. 7 चेंडू मध्ये 20 धावा, मागच्या मॅच मध्ये असंच झालं होतं, 7 चेंडू मध्ये 20 धावा पाहिजे होत्या आणि आपण 6 धावाने हारला होता बनपुरी स्ट्रायकर. पाहूया या मॅच मध्ये काय करतायत. शेवटचा चेंडू, ह्या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. आणि ओव्हर संपलेले आणि 6 चेंडू मध्ये 20 धावा. मंगेश, तुला जर आठवत असेल तर मागच्या मॅच मध्ये आपलं हेच समीकरण होतं, 6 चेंडू मध्ये 10 धावा आणि तू तब्बल 14 धावा कुठल्या होत्यास आणि 6 धावांनी तुमचा पराभव झाला होता. तर पाहूया आता मंगेश काय करतोय. 6 चेंडू मध्ये 20 धावा काढतोय की विकास 6 चेंडू मध्ये 20 धावा रोखतोय. पाहूया कोण जिंकतंय कोण हारतंय. हा क्रिकेटचा खेळ आहे, हार जीत होत राहील, चुकांमधून शिकायचंय आणि परत पुन्हा मैदानामध्ये नवीन ताकदीनिशी उभं राहायचंय. पाहूया संघासाठी तिसरी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर विकास आपल्या टीम साठी घेऊन येताना. तर पहिला चेंडू विकास यांचा मंगेशसाठी. पाहूया आणि मंगेश यांनी उडवलेला हा चेंडू गोशांती क्षेत्रामध्ये. प्रयत्न होता मंगेशचा त्याला पोहोचवण्याचा, बाहेर प्रयत्न आहे, प्रयत्न करतोय, पण त्या प्रयत्नांना ना साथ नाही लागत आहे. तर 5 चेंडू मध्ये मंगेश अजूनही 19 धावांची गरज असेल. तर सामना कुठेतरी फसतोय, सामना कुठेतरी अडकतोय. पाहूया दुसरा चेंडू आणि हा उडवलेला चेंडू. पाहूया काय होतंय आणि OUT आउट. मंगेश आउट झालेला. प्रयत्न होता मंगेशचा पण नाही जमलं, मंगेशला नाही खेळता आलं. आणि बनपुरीचा ब्रँड इट इज अ मलिंगा, याच्यामध्ये सुद्धा ताकद आहे मारायची चेंडू. पाहूया 4 चेंडू मध्ये आता 4 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे. तर पाहूया निलेश आपल्या संघासाठी काय करतायत. निलेशचा खेळ पाहतायत, आम्ही पाहत आलोय. त्याचा खेळ आहे ना दिवसांदिवस आहे ना इम्प्रूव्ह होत गेलाय, कारण त्यांनी प्रॅक्टिस केले, त्यांनी मेहनत केली, त्यांनी घाम गाळलाय
आणि त्यांनी घाम गाळून त्यांनी मेहनत करून त्याचा खेळ आहे ना इम्प्रूव्ह केला, त्यांनी स्वतःला इम्प्रूव्ह केलंय. मी पाहतोय बनपुरी गावाबरोबर खेळताना तो चॉईस मध्ये आयकॉन मध्ये खेळतो, कारण त्याचा घाम आणि त्याची मेहनत त्याला तिथपर्यंत पोहोचवले. आता निलेश तुला 3 चेंडू मध्ये 3 6 मारायचे. पाहूया विकासचा अनुभव जिंकतोय की निलेशची मेहनत. तर 3 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असताना बनपुरी स्ट्रायकर्स 3 मध्ये 19 धावा माफी असावी. आणि पुन्हा डॉट चेंडू, पुन्हा डॉट चेंडू. प्रयत्न आहेत, निलेशचे प्रयत्न आहेत बाहेर पोहोचवायचे, पण प्रयत्नांना यश येत नाही. मुंगास बघितलं नाही वाटतं. मुंगसाचं तोंड बघितलं असतं तर आता बहुतेक 3 ला 3 लागले असते. पाहूया 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा डॉट चेंडू, पुन्हा डॉट चेंडू, पुन्हा डॉट चेंडू, पुन्हा डॉट चेंडू. ठीक आहे, हार्ड लक बॅड लक, नो वरीज. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया हा चेंडू उडवतायत नाही उडवतायत. शेवटचा चेंडू निलेश यांच्यासाठी आणि पुन्हा डॉट चेंडू, पुन्हा डॉट. यायचं हार्ड लक बॅड लक. बनपुरी स्ट्रायकर, मी बनपुरी स्ट्रायकरच म्हणेन. बनपुरी स्ट्रायकर आपल्याला पुढच्या वेळी आहे ना नवीन जिद्दीने नवीन चिकाटीने यायला लागेल. आणि आपण आहे ना बनपुरी स्ट्रायकर नाही ठेवायचं, आपण बनपुरी वायू सेना ठेवायचा आहे पुढच्या वेळी, कारण वायू हा ब्रँड आहे, हा आपण बनवलेला ब्रँड आहे आणि तो आपल्यासाठी लकी आहे. हार्ड लक बॅड लक नो वरीज होत राहतात अशा गोष्टी.